नमस्कार. जुम्मीज किचन मध्ये आज मी आपल्याला अंडा करी दाखवणार आहे. आता अंडा करीसाठी मी 6 अंडी घेतली आहे. त्याला असं फोडणी आपण भोक पाडून घेऊया, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो. असं सर्व अंड्यांना करून घेऊया. आता या अंड्यांना आपण थोडी हळद, लाल मिरची पावडर आणि थोडं मीठ असं लावून घेऊया. ही सर्व एकत्र करून घेऊया आणि ती या पॅन मध्ये तेलामध्ये घालूया. आता या अंड्यांना सगळं मसाला लावून घेतला आहे. आता ही आपण या पॅन मध्ये थोडं तेल घातलंय, त्याच्यात अशी परतून घेऊया. आता ही सर्व अंडी मी परतून घेतली आहे. आता आपण ही अंडी काढून घेऊ. आता याला मी 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि 3 कांदे घेतले आहेत. कारण कांदे छोटे होते म्हणून मी 3 घेतले, नाही तर एरवी 2 घेतले तरी चालेल. आता हे आपण या तेलात परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो जो आपण परतला आहे तो झाला आहे. आता थंड झाल्यावर आपण हा वाटून घेऊया. आता हा कांदा आणि टोमॅटो मी मिक्सर मध्ये घालून घेते आणि वाटून घेते. आता हे मी टोमॅटो आणि कांदा तळलेला जो वाटून घेतलाय त्याची पेस्ट आहे. आता पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात 2 तमालपत्र, 1 चमचा जिरं, 1 दालचिनी, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 2 साध्या वेलच्या, 3 लवंग आणि 6 काळी मिरी असं घालून घेते. आता हा 1 कांदा मी जो बारीक चिरून घेतला आहे तो आपण या फोडणीमध्ये घालू. आणि कांद्याबरोबर आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घेतली आहे ती घालून घ्यायची. आता कांदा घातला की त्यात थोडं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर शिजतो. 1 अर्धा चमचा मीठ घातलंय, कारण अंड्याला पण आपण मीठ घालून घेतलेलं होतं. आता हे आपण परतून घेऊया. आता कांदा आपला बदामी रंगावरती तयार झालेला आहे. त्याच्यात हे वाटण घालून घेऊ. टोमॅटो आणि कांदा जो आपण वाटून घेतलाय तो मी घालते. हा परतून घेते. आता या मसाल्यात आपण आपले मसाले घालून घेऊया. ही हळद अर्धा चमचा आहे. हा आपला ठेवणीतला मसाला असतो
वापरण्यातला तो घेतलेला आहे. घरगुती मसाला आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे. तर ते आपण याच्यात घालून घेऊ. आता आपण हा मसाला परतून घेऊ, म्हणजे त्याचा कच्चेपणा राहणार नाही. 2 चमचे दही मी घेतलेलं आहे. ते आपण चांगलं फेटून घ्यायचं आणि याच्यात घालून घ्यायचं, म्हणजे कालवणाला एक प्रकारचा सुरमटपणा येतो, छान लागतं. आता बघा मसाल्याचा वास किती छान येत आहे. आता हे आपण जरा परतून घेऊया. आता हा आपला मसाला तयार झालेला आहे. तेल बाजूला सुटलं आहे, म्हणजे आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता ह्याच्यात मी हा गरम मसाला घालून घेते. छोटा 1 चमचा गरम मसाला आहे. आणि कसुरी मेथी ही 1 छोटा चमचा आहे. ती मी भाजून पावडर करून घेतलेली आहे, ती घालून घेते. आता हे आपण वाटून घेतलेलं पाणी आहे ते ह्याच्यात ऍड करू. आता थोडं पाणी घालून घेऊया. थोडी कोथिंबीर घालून घेते. आता ही अंडी घालून आपण 1 उकळी काढून घेऊया. आपल्याला जसं हवं त्याप्रमाणे घट्ट किंवा पातळ असं करावं. साधारण हे चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागतं, थोडं जाडसर असेल तर. आता आपला मसाला तयार झाला आहे, अंडा करी तयार झालेली आहे. तर मी आता प्लेटिंग करून घेते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. आता ही आपली अंडा करी तयार झालेली आहे. धन्यवाद.